नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? साधना विद्यालय मराठी प्राथमिक मुंबई ऑनलाईन शिक्षण वर्ग. ध्यास आमचा गुणवत्ता. बाळांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यातील आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा व्याकरणाचा भाग पाहणार आहोत. चला तर मग एका शब्दाचे भिन्न अर्थ. आज आपण काय पाहणार आहोत? एका शब्दाचे भिन्न अर्थ. शब्द एकच असतो पण त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. तसे कोणकोणते शब्द आहेत? चला तर मग पाहूया. जलद. जलदचा पहिला अर्थ होतो ढग आणि दुसरा अर्थ होतो लवकर. जीवन. जीवनचा पहिला अर्थ होतो आयुष्य, दुसरा अर्थ होतो पाणी. द्विज म्हणजे पक्षी आणि दुसरा अर्थ होतो ब्राह्मण. धड. धड म्हणजे मानेखालचा शरीराचा भाग, दुसरा अर्थ अखंड आणि तिसरा अर्थ स्पष्टपणे. ध्यान म्हणजे पहिला अर्थ चिंतन, दुसरा अर्थ समाधी आणि तिसरा अर्थ भोळसट व्यक्ती. पै. पैचा पहिला अर्थ होतो पाणी आणि दुसरा अर्थ होतो दूध. पार. पारचा पहिला अर्थ होतो पलीकडे आणि दुसरा अर्थ होतो वडाच्या भोवतालचा पार. पात्र. पहिला अर्थ होतो भांडे, दुसरा अर्थ होतो नदीचे पात्र, तिसरा अर्थ होतो नाटकातील पात्र, चौथा अर्थ होतो कारणीभूत आणि पाचवा अर्थ होतो योग्य. एका शब्दाचे किती भिन्न अर्थ होतात? पूर. पूरचा पहिला अर्थ होतो नगर, दुसरा अर्थ होतो पाण्याचा पूर. भेट. भेटचा पहिला अर्थ होतो नजराणा, दुसरा अर्थ होतो भेटणे. मान. मानचा पहिला अर्थ होतो मोठेपणा, दुसरा अर्थ होतो शरीराचा एक भाग. माळ. पहिला अर्थ होतो फुलांची माळ, दुसरा अर्थ होतो ओसाड जागा. वल्ली. वल्लीचा पहिला अर्थ होतो वेल आणि दुसरा अर्थ होतो स्वच्छंद माणूस. वाणी. पहिला अर्थ होतो उद्गार, दुसरा अर्थ होतो व्यापारी आणि तिसरा अर्थ होतो एक सरपटणारा किडा. वाली. पहिला अर्थ होतो रक्षणकर्ता आणि एका वानराचे नाव, रामायणामधील एका वानराचे नाव. चमचा. पहिला अर्थ होतो एक पात्र, दुसरा अर्थ होतो ढवळाढवळ करणाऱ्या माणसाचे विशेषण. खार. खारचा पहिला अर्थ होतो एक प्राणी, दुसरा अर्थ होतो आंबवनातील एक पदार्थ, जसा लोणच्याचा खार असतो. घास. पहिला अर्थ होतो जेवणातील एक घास आणि दुसरा अर्थ होतो गवताचा एक प्रकार जे आपण जनावरांना देतो. खंड. खंडचा पहिला अर्थ होतो जमिनीचा सलग मोठा भाग आणि दुसरा अर्थ खंडचा होतो बंद पडणे. कळ. कळचा पहिला अर्थ होतो भांडणाचे कारण आणि दुसरा अर्थ होतो वेदना. जरा. जराचा पहिला अर्थ होतो म्हातारपण आणि दुसरा अर्थ होतो थोडेसे. तळी. तळीचा पहिला अर्थ होतो खंडोबाचा आराधना प्रकार, आपण तळी उचलतो की नाही, दुसरा अर्थ होतो तलाव आणि तिसरा अर्थ होतो तळाला. तट. पहिला अर्थ होतो किल्ल्याची भिंत, दुसरा अर्थ होतो किनारा आणि तिसरा अर्थ होतो कडा. ताण. ताणचा पहिला अर्थ होतो त्रास, दुसरा अर्थ होतो गायनातील स्वर आणि तिसरा अर्थ होतो ओढ देणे. धड. धडचा पहिला अर्थ मानेखालचा शरीराचा भाग, दुसरा अर्थ नीटनेटकेपणा आणि तिसरा अर्थ स्पष्ट. पक्ष. पहिला अर्थ राजकीय संघटना, दुसरा अर्थ पंख, तिसरा अर्थ पंधरवडा आणि चौथा अर्थ वादातील बाजू. पर. परचा पहिला अर्थ होतो पीस, दुसरा अर्थ परका, तिसरा अर्थ परंतु. नाव. नावचा पहिला अर्थ होतो होडी, दुसरा अर्थ नावलौकिक आणि तिसरा अर्थ कीर्ती. नाद. नादचा पहिला अर्थ होतो आवाज आणि दुसरा अर्थ होतो छंद. ध्यान. ध्यानचा पहिला अर्थ होतो समाधी, दुसरा अर्थ होतो चिंतन.
वास, वासचा पहिला अर्थ होतो सुगंध आणि दुसरा अर्थ वस्ती. शृंग, शृंगचा पहिला अर्थ होतो सिंग आणि दुसरा अर्थ होतो शिखर. साल, सालचा पहिला अर्थ होतो वर्ष आणि दुसरा अर्थ होतो झाडाची साल. हार, पहिला अर्थ होतो पराभव आणि दुसरा अर्थ होतो फुलांची गुंफलेली माळ. पुरी, पहिला अर्थ होतो खाण्याचा पदार्थ पुरी आणि दुसरा अर्थ होतो नगर. मित्र, मित्रचा पहिला अर्थ होतो सूर्य आणि दुसरा अर्थ होतो दोस्त. विभूती, विभूतीचा पहिला अर्थ होतो पुण्यपुरुष, दुसरा भस्म, तिसरा अंगारा आणि चौथा रक्षा. चिरंजीव, चिरंजीवचा पहिला अर्थ होतो दीर्घायुष्य आणि दुसरा अर्थ होतो मुलगा. ओढा, ओढाचा पहिला अर्थ होतो मनाचा कल आणि पाण्याचा लहान ओघ, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. ऋण, ऋणचा पहिला अर्थ होतो कर्ज, दुसरा अर्थ होतो उपकार, तिसरा अर्थ होतो वजाबाकीचे चिन्ह. धणी, धणीचा पहिला अर्थ होतो मालक, दुसरा अर्थ स्वामी, तिसरा अर्थ श्रीमंत मनुष्य. चाल, चालचा पहिला अर्थ होतो पद्धती आणि दुसरा अर्थ हल्ला. अभंग, अभंगचा पहिला अर्थ होतो न भंगलेला, दुसरा अर्थ होतो काव्यरचनेचा एक प्रकार. आस, आसचा पहिला अर्थ होतो इच्छा, दुसरा अर्थ होतो गाडीच्या 2 चाकांना जोडणारा कणा. नग, नगचा पहिला अर्थ होतो पर्वत, दुसरा अर्थ होतो पर्वत. हार, हारचा पहिला अर्थ होतो फुलांचा हार आणि दुसरा होतो पराभव. वात, वातचा पहिला अर्थ होतो वारा, दुसरा होतो एक विकार आणि तिसरा अर्थ दिव्याची वात. वर, वरचा पहिला अर्थ होतो आशीर्वाद, दुसरा अर्थ वरची दिशा आणि तिसरा नवरा. लागण, पहिला अर्थ होतो लागवड आणि दुसरा अर्थ होतो संसर्ग. माया, मायाचा पहिला अर्थ होतो ममता आणि दुसरा अर्थ होतो धन. भाव, भावचा पहिला अर्थ होतो भक्ती, दुसरा किंमत आणि तिसरा अर्थ होतो भावना. चरण, चरणचा पहिला अर्थ होतो पाय आणि दुसरा अर्थ होतो ओळ. चिरंजीव, पहिला अर्थ होतो मुलगा आणि दुसरा अर्थ होतो दीर्घायुष्य. डाव, डावचा पहिला अर्थ होतो कारस्थान आणि दुसरा अर्थ होतो खेळी. तीर, तीरचा पहिला अर्थ होतो काठ आणि दुसरा अर्थ होतो बाण. दंड, दंडचा पहिला अर्थ होतो शिक्षा, दुसरा अर्थ बाहू आणि तिसरा अर्थ काठी. घाट, घाटचा पहिला अर्थ होतो डोंगरातला रस्ता आणि दुसरा अर्थ होतो नदीच्या पायऱ्या. घट, पहिला अर्थ होतो झीज आणि दुसऱ्या घटचा अर्थ होतो मडके. कीर्ती, कीर्तीचा पहिला अर्थ होतो प्रसिद्धी आणि दुसरा अर्थ होतो मुलीचे नाव. काळ, काळचा पहिला अर्थ होतो वेळ आणि दुसरा अर्थ होतो मृत्यू. कर्ण, कर्णचा पहिला अर्थ होतो महाभारतातील योद्धा, दुसरा अर्थ कान आणि तिसरा अर्थ त्रिकोणातील कर्ण. अंतर, पहिला अर्थ मन, दुसरा अर्थ लांबी, तिसरा अर्थ भेद आणि चौथा अर्थ फरक. पहा किती एकेकाचे 4-4 आहेत. आनंद, आनंदाचा पहिला अर्थ होतो सुखाची कल्पना आणि दुसरा अर्थ होतो मुलाचे नाव. उत्तर, उत्तरचा पहिला अर्थ होतो प्रश्नाचे उत्तर किंवा खुलासा आणि दुसरा अर्थ होतो एकाच दिशेचे नाव. कर, करचा पहिला अर्थ होतो हात, दुसरा अर्थ होतो सरकारी सारा आणि तिसरा अर्थ होतो किरण.
कळस, कळसचा पहिला अर्थ होतो शिखरावरील कळस आणि दुसरा अर्थ होतो पराकाष्ठा. अंबर, अंबरचा पहिला अर्थ होतो आकाश आणि दुसरा अर्थ होतो वस्त्र. अंग, पहिला अर्थ शरीर, दुसरा अर्थ बाजू आणि तिसरा अर्थ भाग. अनंत, अनंतचा पहिला अर्थ परमेश्वर आणि दुसरा अर्थ अमर्याद. नारळ, नारळाला श्रीफळ म्हणतात आणि दुसरं नाव आहे त्याचं नारिकेल. हे पहा, हे तुम्हाला 5वीच्या स्कॉलरशिपसाठी अतिशय उपयोगी आहे. तेव्हा हे सगळे एकाच अर्थाचे भिन्न अर्थ सगळे वाचायचे, पाहायचेत आणि लिहून काढायचे. धन्यवाद.